आम्हासारख्या व्हेज लोकांचं बरं आहे बाबा, श्रावण महिना आला काय आणि गेला काय आम्हाला काही फरक पडत नाही. पण व्हेज लोकांचं कसं आहे माहिती आहे का, श्रावण महिना लागणार म्हणलं की त्यांचं चालू असतं आदल्या दिवशी मटण करायचं, नंतर चिकन करायचं, काही करायचं वगैरे वगैरे. तर कसं आहे, माझे पण नवरोबा त्यातलेच आहेत, खाणारेच आहेत. त्याच्यामुळे मग मी त्यांच्यासाठी मस्त चिकन दम बिर्याणी बनवते, कारण उद्या लागणार आहे श्रावण महिना. त्यामुळे आता खायचे तोंड तर बंद होणार आहेत महिनाभर, अजिबात उघडणार नाहीत ते. महिन्यानंतरच आता हे खायचे तोंड उघडणार. कोणी जरी समोर सोन्याचा गाज जरी ठेवला तरी पण आमच्यात कठोर ते कठोर नियम श्रावण महिना पाळला जातो. कोणाकोणाकडे असा कठोर श्रावण महिना पाळला जातो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर इथं मी माझ्या नवऱ्यासाठी चिकन दम बिर्याणी बनवत होती. म्हटलं आता महिनाभर खायला नाही भेटणार म्हटल्यानंतर मस्त असा बेत झालाच पाहिजे की नाही. आता एकदाची का आदल्या रात्री चिकन दम बिर्याणी खाल्ली श्रावण महिन्याच्या लागायच्या अगोदर की मग जे तोंड शिवायचं आहे ते मग उघडायचं फक्त श्रावण महिना संपल्यानंतर. असं काही होतं बघा या नॉनव्हेजवाल्या लोकांसोबत. व्हेजवाल्या लोकांचं काही नाही हो, मज्जा आहे, कारण त्यांना आला काय महिना आणि गेला काय श्रावण महिन्यात सारखंच आहे. त्यांना तर व्हेज थाळी, व्हेज जेवण रोजची रोज खायला भेटतं आणि श्रावण महिन्यातही तेच भेटणार आहे. त्यामुळे त्यांची अजिबात चिंता करायची गरज नाही. चिंता करायची आहे तर फक्त नॉनव्हेजवाल्या लोकांची. तर याची संपूर्ण डिटेलमध्ये रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेली आहे. तुम्ही चिकन दम बिर्याणीची रेसिपी जर पाहिजे असेल संपूर्ण डिटेलमध्ये तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब